हॅलो एव्हरीवन. आज आहे गुरुवार आणि आज मंदिरात जायचं आहे. पाऊस येऊन गेला, संध्याकाळची वेळ आहे. आज मम्मी पप्पा घरी नव्हते, त्याच्यामुळे ही भांडी होती माझ्या मागे. पण मी हे बाहेर काढले, पण मग मी ते घासू नाही शकली कारण मला जायचं होतं स्वामींच्या आरतीसाठी. आणि मग मी पटकन ती भांडी तशीच बाहेर काढून घेतली आणि तयारी करायला घेतलं. थोडंसं स्वयंपाक पण आवरून जायचा होता, पण सकाळचं बरंच होतं स्वयंपाक, त्याच्यामुळे मी जास्त काही नव्हतं बनवायचं. तसंच मम्मी पप्पा घरी नसल्यामुळे ना थोडंसं डिफिकल्ट होतं आज, म्हणजे दुकान बंद करून वगैरे जाणं, सगळे कामं आवरून. पण मी मग ठरवलं होतं की प्रत्येक गुरुवारी मी जाणार माझ्या बड्डेपासनं. मग मग मला वाटलं की कशाला आपण विसर पाडायचा, आज आहेच वेळ तर दुकान बंद करू दे, काय फरक नाही पडत. म्हणून मग मी वेळेत वेळ काढून, आपण खंड नको पडायला म्हणून एक डिसिप्लिन बनते ना. असं देव तर आपल्याला काही प्रकोप वगैरे देत नाही एखाद्या वेळा नाही गेलं तर, पण आपलं डिसिप्लिन मोडतो. त्याच्यामुळे असं उशिरा पोहोचलो तिथे. आम्हाला आरती नव्हतीच मिळणार, म्हणजे थोडंसं उशीर होणारच होता, माहिती होतं घरूनच, कारण 6:45 वाजून गेले होते आणि दूर आहे, त्याच्यामुळे एवढ्या लवकर पोहोचणं पण तिथे पॉसिबल नव्हतं. इथे माझी तयारी झाली होती आणि तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो. थोडंसं उशिराच पोचलो होतो तिथे. मग आरती वगैरे झाली. आरती झाल्यानंतर आम्ही नमस्कार करून घेतला. तिथे 3 आहेत. एक व्यंकटेश देवी, एक तुळजापूरची भवानी आणि एक स्वामींचं मंदिर आहे, असे 3 आहे. हे मग आम्ही तिथून आलो, असं छान चंदनाचा टिळा वगैरे लावला होता. आल्यानंतर भाजी वगैरे गरम केली आणि जेवण करून